FCRA म्हणजेच फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट सुधारणा विधेयक मागेच लोकसभेत सादर करण्यात आले असून ते अजूनही संसदेच्या विचाराधीन आहे. तरीही अमेरिकी खासदार रिले मूर यांनी या विधेयकाला ख्रिश्चनांवरील हल्ला ठरवत भारत अमेरिका संबंधांवर त्याचा थेट परिणाम होईल असा इशारा नुकताच दिला. काँग्रेसनेही त्या सुरात विरोधाची भूमिका घेतली. त्यामुळे अमेरिकेसह काँग्रेसचाही देशातील ख्रिश्चन धर्मांतराला असलेला छुपा पाठिंबा या निमित्ताने उघड झाला आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी वृंदाला आणि कॅमेरावर सेजल जाधव. भारताच्या संसदेने कोणता कायदा करावा, देशात येणाऱ्या विदेशी निधीला किती नियंत्रण ठेवावे आणि त्या निधीचा वापर कोणत्या कारणांसाठी होऊ द्यावा, हा निर्णय सर्वस्वी भारताच्या सार्वभौम संसदेचा. वॉशिंग्टन मधील कोणा एका खासदाराचा त्याचा काडी मात्र संबंधही याच्याशी नाही. मात्र विदेशी योगदान नियमन अर्थात FCRA कायद्यातील प्रस्तावित सुधारणांवरून अमेरिकी रिपब्लिकन खासदार रिले मूर यांनी समाज माध्यमातून भारत विरोधी सूर आवळला. मुरे यांनी या सुधारणांना थेट ख्रिश्चनांवरील हल्ला ठरवत भारत अमेरिका संबंधांवरही याचा परिणाम होऊ शकतो असा गर्भित इशारा दिला. मुळात FCRA सुधारणांचा नेमका आशय समजून घेतल्यास केंद्र सरकार चर्च आणि धर्मदाय संस्था सरसकट ताब्यात घेणार असल्याचा मुरे यांनी रंगवलेला चित्र हे सर्वस्वी अतिरंजितच. दिनांक 25 मार्च रोजी लोकसभेत सादर करण्यात आलेल्या विधेयकातील महत्त्वाची तरतूद म्हणजे FCRA नोंदणी रद्द झाल्यास, ती संसदेने सोडल्यास किंवा अन्य कारणाने संपुष्टात आल्यास विदेशी योगदान आणि त्यातून निर्माण झालेल्या मालमत्तेच्या संस्थापनासाठी नियुक्त प्राधिकरणाची व्यवस्था, विद्यमान कायद्यातील प्रशासकीय संदिग्धता दूर करणे, निधीच्या वापरात पारदर्शकता आणणे आणि गैरवापर रोखणे हा यामागील उद्देश. मात्र विरोधकांनी कायद्याच्या तरतुदींवर आक्षेप घेत संपूर्ण कायदाच ख्रिश्चनांवरील हल्ला असल्याचा केलेला आरोप हा एक अवास्तवच म्हणावा लागेल. FCRAचा मूळ प्रश्न कोणत्याही धर्माला लक्ष्य करण्याचा नसून पैसा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाचा आहे. विदेशातून भारतात पैसा येत असेल तर तो कुठून आला, कोणत्या उद्देशाने स्वीकारण्यात आला आणि प्रत्यक्षात तो कुठे खर्च झाला याची खातरजमा करणे हे कोणत्याही सार्वभौम सरकारचे कर्तव्यच. विदेशी देणगी स्वीकारण्याचे स्वतंत्र म्हणजे त्या पैशाच्या वापरावर भारतीय कायद्याचा अधिकारच नसावा असा त्याचा अर्थ होऊ शकत नाही. कारण धार्मिक स्वतंत्र आणि विदेशी निधीचे अनिर्बंध स्वातंत्र्य या दोन वेगवेगळ्या गोष्टी. भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्य देते. ख्रिश्चन नागरिक आणि चर्च यांनाही अन्य धर्मांप्रमाणेच उपासना, धार्मिक संस्था चालवणे आणि कायद्याच्या चौकटीत धार्मिक कार्य करण्याचा पूर्ण अधिकार आहेच. मात्र धार्मिक कार्याच्या नावाखाली धर्मांतराचा अजेंडा पुढे रेटला जात असेल तर त्या निधीला रोखण्याशिवाय गत्यंतर नाहीच. म्हणा अमेरिकेची याच मुद्द्यावरून मुद्दाम भारताला खिजवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यामागे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर भारत दौऱ्यावर आले असताना त्यांनी दिल्लीऐवजी कोलकात्याला सर्वप्रथम भेट देणे पसंत केले. मदर तेरेसा यांच्या मिशनरी ऑफ चॅरिटीला त्यांनी भेट दिली. त्यातून अमेरिकेलाही आम्ही अशा ख्रिश्चन संस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असाच अप्रत्यक्ष संदेश द्यायचा होता हे स्पष्ट झाले. मागे शेख हसीना यांनीही बांगलादेश, म्यानमार, भारत सीमानजीक ख्रिस्त देश स्थापन करण्याचे षडयंत्र असल्याचा गौप्यस्फोट अमेरिकेचे थेट नाव न घेता मागे केला होता. त्यानंतर कित्येक अमेरिकन नागरिकांना भारतात, नेपाळ सीमेनजीक अटकही करण्यात आली. त्यामुळे अमेरिकेचा भारतातील ख्रिस्ती धर्मांतराला असलेला छुपा पाठिंबा आणि पाठबळ यावरून अधोरेखित व्हावे. म्हणूनच धर्मांतराचा मुद्दाही या संदर्भात संवेदनशीलतेने तसेच स्पष्टपणे हाताळायला हवा. विदेशी निधीचा वापर बळजबरीने, फसवणूक किंवा प्रलोभनाच्या माध्यमातून धर्मांतरासाठी होत असल्याचे आढळल्यास त्यावर कारवाईचा भारत सरकारला केवळ अधिकारच आहे असं नव्हे तर ती सरकारची जबाबदारी आहे. FCRA विधेयक मांडताना सरकारनेही विदेशी निधीचा वापर सक्तीच्या धर्मांतरासाठी करणाऱ्यांना सोडले जाणार नाही अशी भूमिका स्पष्टपणे मांडली होती. पण याच वादाला एक पूर्वतही आहे. भारताने विदेशी निधीवरील नियंत्रण कठोर केले की अमेरिकेतील काही धार्मिक आणि राजकीय गटांकडून आक्षेप नोंदवले जातात. हा प्रकार यापूर्वीही घडला आहे. त्यामुळे रिले मूर यांची आजची प्रतिक्रिया ही अचानक आलेली नाही. तथापि भारतातील धार्मिक स्वातंत्र्याबाबत चिंता व्यक्त करणे आणि भारतीय कायद्याच्या चौकटीत येणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याचाही धार्मिक छळ ठरवणे हे अमेरिकेचे अप्रत्यक्ष दबाव तंत्रच. या पार्श्वभूमीवर काँग्रेसची भूमिकाही तपासली पाहिजे. काँग्रेसचे KC वेणुगोपाल यांनी FCRA तील सुधारणा अल्पसंख्याक संस्था
आणि स्वयंसेवी संस्थांना लक्ष्य करणारे असल्याचा आरोप केला. जूनमध्ये सुधारित नियमांविरोधातही त्याने पंतप्रधानांना पत्र लिहून त्यांना नागरी संस्थांवरील व्यवस्थापनात्मक हल्ला म्हटले होते. काँग्रेससह डाव्या पक्षांनीही या बदलांना विरोधच दर्शवला आहे. विरोधी पक्ष म्हणून सरकारला जाब विचारण्याचा काँग्रेसला पूर्ण अधिकार आहे. तर मग काँग्रेसने काही प्रश्नांची उत्तरे दिलीच पाहिजे. भारतात विदेशातून येणाऱ्या पैशाची अंतिम तपासणी व्हावी की नाही? नियमांचे उल्लंघन झाल्यास सरकारने कारवाई करावी की नाही? विदेशी निधीमधून निर्माण झालेल्या मालमत्तेबाबत संबंधित संस्थांची नोंदणी संपुष्टात आल्यावर कोणती व्यवस्था असावी? याची उत्तरेही काँग्रेसनेच द्यावी. कारण FCRA कायद्याची निर्मिती भाजप सरकारच्या काळातील नाही. मूळ कायदा 1976 मध्ये आणीबाणीच्या काळात तत्कालीन काँग्रेस सरकारनेच आणला. त्यामागे विदेशी शक्तींचा पैसा पुरवून भारताच्या राजकीय आणि सामाजिक प्रक्रियेतील प्रभाव टाकू नये ही चिंता काँग्रेसला होती. त्यानंतर 2010 मध्ये संपुआ सरकारच्या काळात नवा FCRA कायदाही करण्यात आला. त्यामुळे काँग्रेसला आपल्या इतिहासाचा आता हिशोब द्यावा लागेल. कारण आज हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. विदेशी निधी हा आता दान धर्मापुरता मर्यादित विषय राहिलेला नाही. जगभरात निवडणुका, सामाजिक चळवळी, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संघटना आणि जनमतावर होणाऱ्या विदेशी प्रभावाबाबत सरकारे अधिक सावध होत आहेत. डिजिटल माध्यमांमुळे अगदी छोट्या आर्थिक मदतीचाही सामाजिक आणि राजकीय प्रभाव अनेक पटीने वाढू शकतो. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या, धार्मिक विविधता आणि गुंतागुंतीची सामाजिक रचना असलेल्या देशाने याबाबत अधिक दक्ष राहणे स्वाभाविकच. म्हणूनच FCRAच्या कठोर अंमलबजावणीला ख्रिश्चन विरोधी किंवा अल्पसंख्याक विरोधी ठरवण्याचा हा सगळा नसता खटाटोप म्हणावा लागेल. हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम किंवा अन्य कोणत्याही धार्मिक संस्थेला विदेशातून निधी मिळत असेल तर त्यासाठीचे नियम समान असावेत. निधीचा स्रोत वैध आहे का? घोषित उद्देश आणि प्रत्यक्ष खर्च यात सुसंगती आहे का? आणि भारतीय कायद्याचे पालन झाले आहे का? हे नव्या FCRA सुधारणातून तपासले जाणार आहे. पण अमेरिकेने हे लक्षात घ्यावे की भारतातील ख्रिश्चन नागरिकांचे अधिकार हे अमेरिकी खासदारांच्या इशाऱ्यावर अजिबात अवलंबून नाहीत. त्याची हमी भारताने संविधानात दिली आहे. त्या संविधानाने भारताच्या संसदेला देशासाठी कायदे करण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे भारतात कोणत्या मार्गाने विदेशी पैसा यावा, त्याचा हिशोब कसा ठेवावा आणि गैरवापर झाल्यास सरकारने काय कारवाई करावी हे वॉशिंग्टन नव्हे, नवी दिल्लीतच ठरेल. भारत अमेरिका संबंध आज सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहे. लवकरच व्यापार करारालाही अंतिम स्वरूप प्राप्त होईल. मात्र मैत्रीचा अर्थ असा एकमेकांच्या सार्वभौम अधिकारांमध्ये हस्तक्षेप करणे असा मुळीच नव्हे. धर्म कोणताही असो, संस्था कोणतीही असो आणि दबाव जगाच्या कोणत्याही राजधानीतून असो, तरी तत्व एकच असले पाहिजे आणि ते म्हणजे भारतात येणारा विदेशी पैसा भारताच्या कायद्यालाच उत्तरदायित्व राहील, राजकीय लेख नाही. अवैध धर्मांतराचे दुष्परिणाम भारताने वर्षानुवर्ष अनुभवले असून ईशान्य भारतातील कित्येक राज्यांच्या डेमोग्राफीमध्ये झालेला बदल हा त्याचाच परिपाक. डेमोग्राफीमधील हे षड्यंत्रकारी बदल रोखण्यासाठी भाजप शासित राज्यांमध्ये धर्मांतर बंदी कायदाही पारित केले आहे. ईशान्य भारतातील कित्येक राज्यांच्या डेमोग्राफीमध्ये झालेला बदल हा त्याचाच परिपाक. डेमोग्राफीतील हे षड्यंत्रकारी बदल रोखण्यासाठी भाजप शासित राज्यांमध्ये धर्मांतर बंदी कायदेही पारित झाले. पण धर्मांतरावर मुळापासून घाव घालायचा असेल तर त्याची विदेशी सनद खंडित करणे हा जालिम उपाय. म्हणूनच धर्मांतराच्या विदेशी अर्थपुरवठ्यावरच FCRA सुधारणातून मोदी सरकार प्रहार करणार आहे. मोदी सरकारचा हा बाण अगदी अचूक निशाण्यावर लागण्यामुळेच अमेरिकेचा जळफळाट होणे साहजिकच. पण कुणी कितीही दबाव तंत्राचा वापर केला तरी FCRA सुधारणा आणि यामुळे धर्मांतराच्या विदेशी षड्यंत्राचे कंबरडे मोडणार आहे हे निश्चित. आता याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.